अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज मी आपल्याला स्वामी चरित्र पारायण एका पोथीवर किती जण स्वामी चरित्र वाचू शकता, प्रवासामध्ये स्वामी चरित्र आपण कसं वाचावं, संकल्प कसा करायचा, आणि हे 21 दिवसाचं स्वामी चरित्र आहे, पारायण आपण करतोय. महाराजांची पूजा मांडणी कशी करायची, रोज स्वामींचं दर्शन घेण्याचं काय महत्व आहे, आणि याच्यामध्ये जास्त नियम नाहीये. कोणते नियम करायचे, खाण्यापिण्याचे नियम आहे का, ब्रह्मचर्याचे नियम आहे का, ह्या सगळ्या गोष्टी, आपल्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराजांच्या इच्छेने द्यायचा प्रयत्न करतोय. मी शून्य आहे, पण जेवढं काही माहिती आहे त्यातून काही सांगण्याचा प्रयत्न करतोय. मुळामध्ये स्वामी चरित्र पारायण कोणीही करू शकत नाही, लक्षात ठेवा. महाराजांची इच्छा असेल तर तो व्यक्ती स्वामी चरित्र पुस्तक हातामध्ये घेऊ शकतो. तुमच्या मनामध्ये स्वामी चरित्र वाचण्याची जे विचार आहेत ते यायला पाहिजे. मुळामध्ये विचार असतं, मूळ वाडाचं झाड. आपल्या मनामध्ये विचार आला स्वामी चरित्र आपल्याला वाचायचंय, ते खूप मोठी गोष्ट आहे. आता गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र सगळेजण वाचताय. पूजा मांडणी करायची का, तर आपल्याला जर पूजा मांडणी करायला जमत असेल तर साधी सोपी पूजा मांडणी करायची. कलश मांडायचा असेल तर मांडावा, पाठ असेल, चौरंग असेल, ठेवू शकता. पूजा मांडणी काबर करायची, जसे आपण 7 शनिवारचे व्रत करतो बालाजी महाराजांची. खूप जणांच्या मनात भीती आहे, आता हा येणारा दुसरा शनिवार आहे, त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकतोय, बघा तुम्ही. आपल्या मनातील भीती दूर करा. पूजा मांडणीमध्ये खूप जण घाबरतात. मग स्वामी चरित्र जेव्हा करायचंय तर आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो असावा. छोटा असला तरी चालेल, छोटा मोठा कोणताही. महाराजांनी गोटी धरीला फोटो नको असं कोणी सांगतं, असं काही नसतं. मुळामध्ये महाराजांचा फोटो मी म्हणतो कुठेही असू द्या, तिथं मी दर्शन करणार. कुठेही असू द्या, स्मशान असो, कुठेही असो, महाराजांचा फोटो कुठेही असला काही फरक नाही पडत. खूप जण म्हणतात गोटी धरलेलं नको, असं काही नाही. आपल्या घरामध्ये महाराजांचा छोटा फोटो असावा. पाटावर पूजा मांडणी करा, चौरंगावर करा. नाही पूजा मांडणी केली काहीही हरकत नाही. पण आपण जेव्हा संकल्प करून सेवा करतो ना, तर त्या देवतेचं स्थान तिथं समोर पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्या देवतेचं स्थान तिथं समोर पाहिजे. मग मूर्ती असेल मूर्ती ठेवा, मूर्ती नसेल फोटो असेल फोटो ठेवा. कारण की आपण जी पूजा मांडणी करणार आहे त्याच्यावरच आपण महाराजांचं गुरुमंत्र आपण घेणार आहे. तो पण व्हिडिओ मी टाकणार आहे. महाराजांचा गुरुमंत्र घरच्या घरी, कुठेही जायची गरज नाही तुम्हाला. महाराज चारामध्ये कुठेही गर्दी करायची गरज नाहीये. मग इथं जा, तिथं जा, तिथं जा. आपल्या घरातील महाराजांचा गुरुमंत्र आपण घेतलाच नाही आणि आपण इकडे तिकडेच फिरू लागलो. मग साधी सोपी पूजा मांडणी करायची. आजपासून केलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. उद्यापासून केलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. पूजा मांडणी केल्यानंतर महाराजांना हार घालायचा. रोज शक्य नसेल शेवटी घाला, काही हरकत नाहीये. स्वामी चरित्राची जी पोथी आहे ती कोणत्या प्रकाशनाची वाचायची, कोणत्याही प्रकाशनाची वाचा. 21 अध्याय आहे. स्वामी चरित्र आणि गुरुचरित्रामध्ये खूप जण कन्फ्यूज असतात. गुरुचरित्र हे दत्त महाराजांचं आहे, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं आहे. पिठापूर, कुरोपूर, नरसोबाची वाडी, गिरनार, गाणगापूर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या 53 अध्याय आहेत ती गुरुचरित्र आहे. स्वामी चरित्र हा 21 अध्यायाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज 21 वर्ष अक्कलकोटमध्ये होते, अजून पण आहे. त्यांच्या लीला, त्यांचे अनुभव, बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, सुंदराबाई, ह्या सगळ्यांचं वर्णन, कथा ह्या 21 अध्यायामध्ये वर्णन आहे. तर हे आपल्याला रोज वाचन करायचं. मग कधी वाचन करायचं, पोथी आपण समोर ठेवून द्यायची, पोथीला पीस ठेवायचं. पोथी उघडी ठेवायची नाही, पीस ठेवा छानपैकी. धूपदीप दाखवा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा ठेवायचा. संकल्प करायचा, हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं आणि म्हणायचं तुमच्या कोणत्या कामासाठी, लग्नासाठी कोणी करतंय, कोणी जॉबसाठी कोणतंय, कोणी काही करतंय, कोणी निस्वार्थ करतंय. महाराज काही नको मला, महाराजांनी सगळं दिलंय, काही आवश्यकता नाही, मला फक्त वाचन करायचंय. त्यांनी पण संकल्प सोडावा. कारण की बाळप्पा महाराजांनी पण संकल्प सोडला होता नाम जपाचा. महाराजांनी तो पूर्ण करून घेतला लिहून. तसंच संकल्प सोडायचा, हातामध्ये पाणी घेऊन, गंधाक्षता फुल घेऊन पाणी सोडायचं की आम्ही फक्त वाचन करणार आहे, बाकी आम्हाला काही नको आम्हाला, असं करून वाचनाला सुरुवात करायची. 21 अध्याय स्वामी चरित्राची एका पोथीवर मी म्हणतो 15 जण, 20 जण, 25 जण वाचू शकता, काही हरकत नाही. एका पोथीवर सगळेजण वाचू शकता. एक टाइम ठरवून घ्यायचा,
वाचन करताना, स्वामी चरित्र वाचन करताना 1 ते 1.5 तास लागतो. किंवा एक जण पोथी वाचन करा, बाकीचे जण श्रवण करा. श्रवण भक्तीला पण तेवढंच महत्व आहे. एक जण वाचन करा मोठ्याने, बाकीचे जण 4 जण ऐका, असं पण चालेल, काही हरकत नाही. पण काही काही जणांना 21 अध्याय पोथी आहे, 1.5 तास लागतो. खूप जण म्हणणार मग आम्ही सकाळी 7 अध्याय वाचतो, दुपारी 7 अध्याय आणि उरलेले मग बाकीचे अध्याय रात्री वाचलो. तसं केलं तरी चालतं. जे वयोवृद्ध आहे, ज्यांना खुर्चीवर बसता येत नाही, त्यांनी खुर्चीवर बसून, खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून स्टूल घेऊन पण वाचन करू शकता. स्वामी चरित्राला कसलंही बंधन नाही, बंधनमुक्त आहे ते, बंधनमुक्त आहे. लहान स्वामी चरित्र कोण वाचू शकतं? स्वामी चरित्र वाचन करायला जात पात धर्म पंथ लिंग असं काहीच नाही. लहान मुलगा असेल, मोठे असेल, ज्याला वाचता येतं, ज्याला इच्छा आहे, ज्याला इच्छा आहे तो स्वामी चरित्र वाचन करू शकतो. अन्यथा तुमच्या घरामध्ये पोथी पडू नये, पण कोणी पोथीला हात पण लावत नाही. म्हणून स्वामी चरित्र घ्या, आजपासून सगळ्यांनी वाचन करावं. सकाळ संध्याकाळ दुपार तुम्हाला कधी करत जा, मग काही हरकत नाहीये. याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे नियम नाहीये, खाण्यापिण्याचे नियम नाहीये. पण नॉनव्हेज, दारू या गोष्टी करू नका. आपण संकल्पयुक्त करतोय. आणि महाराजांना मनातून हाक मारा. वाचन करताना नामस्मरण असेल, हे आपण वाचायला पाहिजे. नुसतं स्वामी चरित्र वाचन करून नाही, 21 दिवसामध्ये 21 पारायण आपले व्हायला पाहिजे. होता सकाळ दुपार संध्याकाळ कधीही वाचन करा, काही हरकत नाहीये. आता खूप जण म्हणणार महिलांचे मासिक धर्म आले येऊ द्या, 5 दिवस गॅप द्या, नंतर जिथून आपलं राहिलं त्याच्या पुढे आपण सुरुवात करा. वृद्धी सुतक आलं, जवळचे जे असेल 3 पिढ्याचं पाळायचं, बाकी पूर्ण गावचं पाळायचं नाही. 3 पिढ्या फक्त आपण आपलं वाचन करू शकतो. वाचन करायला काही हरकत नाही. मग वाचन करताना आपण वाचायचं कसं, तर मोठ्याने स्वामी चरित्र वाचायचं, मनातल्या मनात वाचायचं नाही. काही काही जण नुसते बोटं फिरवता आणि म्हणता आमचं 10 मिनिटं स्वामी चरित्र झालं. काही काही जण नुसतं बोटं फिरवता आणि काही काही जण नुसतं पोथी हातात घेतात, मोठ्याने वाचत बसता. तसं काहीच कामाचं नाही. करायचं तर मनापासून करा, शांततेत करा. स्वामी चरित्र वाचन करताना आपला मोबाईल बाजूला ठेवा. सगळ्यात पहिले मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बघणं बंद करा. आणि एक काम करताना, स्वामी चरित्र वाचताना त्या कथेमध्ये रंगून जा. पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, बाळाप्पा महाराज, सोळप्पा महाराज. म्हणजे बाळाप्पा महाराजांनी 30 वर्षाचे वय झाले, घरदार सगळं सोडलं. सावकार होते ते त्या काळच्या, घरदार सगळं सोडलं, प्रपंच सोडला आणि महाराजांची भक्ती करायची त्यांना ओढ लागली. गाणगापूरमध्ये गेले, तिथे जे मिळेल त्या भाकरी खाल्ल्या. ही असते सेवा. असं नाही की आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरू नये लोक. आता खूप जण करता, खूप जण म्हणतात आम्ही 10 वर्षापासून करतो, 50 वर्षापासून करतो. अहो आपण काहीच करत नाही महाराजांची भक्ती. महाराजांची भक्ती म्हणजे हेच काय, हे वस्तू घ्या, ते वस्तू घ्या, ही मूर्ती घ्या, ती मूर्ती घ्या, आमच्या घरात खूप मोठ्या मूर्ती आहे, खूप मोठ्या आहे, अशी भक्ती महाराजांची नाही. जो अखंड नामस्मरण करतो, अखंड जो व्यक्ती नामस्मरण करतो, त्यांच्या हृदयात महाराज असतात. लक्षात ठेवा, महाराज कोणत्याही वस्तूमध्ये नाहीये. अजून पण लक्षात ठेवा तुम्ही, कोणत्याही वस्तूत नाही महाराज. महाराजांची सोन्याचीच मूर्ती पाहिजे, चांदीचीच मूर्ती पाहिजे असं नाहीये. महाराजांची मूर्ती जरी नसेल ना घरात, काही हरकत नाही, फोटो असला बस. हे तुम्ही बॅचलर राहत असाल तरी पण तुम्ही स्वामी चरित्र पारायण करू शकता, काही हरकत नाही. तुम्ही बाहेर जेवण करत असाल चालेल, काही हरकत नाही. बॅचलर असेल, तुम्ही विधवा असाल तरी पण तुम्ही स्वामी चरित्र पारायण करू शकता, काही हरकत नाही, काही हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. स्वामी चरित्र वाचन करायला कोणतंही बंधन नाही. एका दिवशी तुमचं काम असेल, महत्वाचं काम असेल, ते काम करावं, ते झाल्यानंतर तुम्ही स्वामी चरित्र वाचा. स्वामी चरित्र तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ रात्री 12-1 वाजेपर्यंत वाचू शकता, काही हरकत नाही. एका सेविकेताईचा सांगतो मी अनुभव. त्यांनी संकल्प केला होता की मला रोज स्वामी चरित्र 1 वाचायचं. पण महाराज परीक्षा बघता, महाराज सोपं नाही. महाराजांना शिस्तप्रिय आहे, महाराजांना अशा गोष्टी आवडत नाही. महाराज पहिले म्हणतात की असं अंधश्रद्धा अशा गोष्टी पाळायच्या नाही. बुवाबाजी महाराजांना आवडत नाही. मग ती सेवेकरते म्हणजे मला असं त्याचा एक प्रण होता की किती काही हो, एक स्वामी चरित्र वाचायचं. सकाळी कसं आपण प्रपंच करून परमार्थ करायचं आहे, हे स्वामी चरित्रामध्ये वर्णन आहे. असं नाही की सगळं घरदार सोडा आणि बसा वाचन करायला, असं सांगितलेलं नाही. लक्षात ठेवा.
शिक्षिका होत्या त्या. सकाळी स्कूलमध्ये गेल्यानंतर आपलं काम असेल ते केलं, पण स्कूलमध्ये ते दुपारी 3 वाजता वापस यायच्या, पण दुपारी वापस आल्याच नाही. वेळ लागला, पाऊस असेल, काही गोष्टी असेल. त्या संध्याकाळी 6 वाजता आल्या. घरी आल्यानंतर मग आपलं सगळं, घरी आल्यानंतर 6 वाजता आल्यानंतर मनामध्ये चुकचुक होतं त्यांची, आपलं स्वामीचरित्र वाचन नाही झालं. 6 वाजता आल्यानंतर त्यांनी स्वयंपाक असेल सगळ्या गोष्टी केल्या, स्वयंपाक हे सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यांनी जेवण नाही केलं. ते म्हणणे माझं स्वामीचरित्र बाकी आहे. मग नंतर त्यांचे घरचे म्हणजे नाही जेवण करून घ्या, काय होतं काही नाही होत, जेवण करून घ्या, सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही. मग त्यांनी जेवण करून घेतलं. जेवण करून घेतल्यानंतर त्यांनी मग मला कॉल केला की गुरुजी माझं स्वामीचरित्र राहिलं. रडत होतं त्या, आतमधून रडू लागलं की माझं आजच्या दिवसाचं स्वामीचरित्र राहिलं, मी काय करू. मी म्हटलं ताई रडू नका. ते म्हणे जेवण झालं, होऊ द्या. म्हटलं जेवण होऊ द्या, तुमचं सगळं होऊ द्या. किती वाजले म्हटलं आता. ते म्हणे 10 वाजले. मी आता केलं चालेल का. मी म्हटलं 100% करू शकता. शिक्षिका होत्या त्या, 100% करू शकता. म्हणे गुरुजी मी हातपाय तोडून धुवून बसते. म्हटलं बसा. महाराजांना नमस्कार करा, नाक घासा आणि वाचन करा. त्यांनी बरोबर 10 वाजता बसला. 1.5 तासात त्यांचं वाचन झालं. त्यांना एवढा आनंद झाला. ते म्हटले गुरुजी मला असं वाटत होतं की आजचा दिवस माझा चुकणार, पण महाराजांनी आमच्याकडून सेवा करून घेतली. असंच आहे स्वामी चरित्र. तुम्हाला आता 21 पारायण करायचे. 21 पारायणामध्ये भरपूर अडचणी येतील, पण महाराजांना सोडायचं नाही. तुम्ही प्रवासामध्ये स्वामी चरित्र वाचा, काही हरकत नाही. पुस्तक सोबत घेऊन जा, चप्पल काढून टाकायची, प्रवासात वाचा. चालता बसता उठता. काही जण रेल्वेमध्ये वाचता, प्रवासामध्ये वाचता. तुम्हाला लोकांनी हसले, लोक नावं ठेवले, तरी पण लक्ष द्यायचं नाही. रेल्वेमध्ये वाचा, काही हरकत नाही. रेल्वेमध्ये वाचा, बसमध्ये वाचा, कुठेही वाचा. महाराजांची सेवा करायला कसलाही प्रकारचा लाज लज्जा नाही पाहिजे. बाळाप्पा महाराज असेच लाजायचे. काम करायला त्यांना जिव्हार यायचं, लाजत होते. तर महाराज काय म्हटले, निर्लज्जा सानिध्यात गुरु. निर्लज्ज व्हावं लागतं आपल्याला. मला पण नाही का, खूप जण काही बोलतात. ते म्हणतात काही ह्याला काही काम नाही, नुसते व्हिडिओ करत बसता. अहो पण व्हिडिओ करणं हे महाराजांची इच्छेने असतं. महाराज जेव्हा आपल्याला टॉपिक देतात, रात्री जेव्हा मी झोपतो, तर महाराज काही संकेत देतात की उद्या हा व्हिडिओ करायचा आहे. मी त्या पद्धतीने व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो. काही चुकत असेल, मी काय पूर्ण नाही आहे, मी शून्य आहे, मला काहीच येत नाही. पण एक जण जरी व्यक्ती नामस्मरण लागला किंवा एक जण व्यक्ती जरी स्वामीचरित्राचं पारायण केलं, ते पुण्य महाराज त्याला देत असतात, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येकाने स्वामीचरित्र वाचावं. 21 दिवसामध्ये पूर्ण जेवढे आपले पारायण होतील तेवढे आपण एक गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या चिठ्ठीवर आपला जप लिहायचा. रोज 6000 जप असेल, 56 माळी असेल, तो जप लिहून महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचा. आणि आपलं गुरुपौर्णिमेचं गुरुपद कसं घ्यायचं त्याचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. घरच्या घरी पहिले महाराजांचं गुरुपद, घरच्या घरी, कुठं जायची गरज नाही. इथं जा तिथं जा, गर्दी करा, लोटालाटी, काही विषय नाही. अशा पद्धतीने आपण प्रत्येकाने सेवा करावी, नामस्मरण करावं. आणि स्वामीचरित्राचे तुमचे आतापर्यंत किती पारायण झाले, किती करणार आहेत, अवश्य कमेंट करून सांगावं. झालेली सेवा मी महाराजांच्याकडे रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.